राज्यातल्या शाळांसाठी आणि विशेषतः मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी 25 जून 2026 हा शासनाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. या जी-आरमध्ये नेमकं काय आहे? याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिलासा दिला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळणार आहे. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 25 जून 2026 शासनाचा एक महत्त्वाचा जी-आर हा जाणून घेणार आहोत. हा शासन निर्णय विद्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि या व्हिडिओला लाईक करावं, अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे. आजचा शासन निर्णय आहे तो ग्रामविकास विभागाचा आणि त्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया आणि त्यानंतर शासन निर्णय. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने राज्य शासनामार्फत खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन 1954-55 पासून कार्यान्वित आहे. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 17/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता बंधनकारक करण्यात आली आहे. तथापि ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, मनपा, नपा शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. या विद्यार्थ्यांना आर्थिक मर्यादांमुळे परीक्षा शुल्क भरणे शक्य होत नाही. परिणामी अनेक प्रज्ञावान विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळातील इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्क जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. आता आपण शासन निर्णय जाणून घेऊया. या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्व उत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सदर राखीव ठेवलेल्या 5% निधीमधूनच जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळातील इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे. ग्रामविकास विभागाचा हा 25 जून 2026 निर्णय आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या शाळांच्या देखभाल, दुरुस्ती व इतर अनुषंगिक बाबींकरिता स्व उत्पन्न अंदाजपत्रकात राखून ठेवलेल्या 5% निधीमधून शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क
तसेच शाळा संलग्नता शुल्काची तरतूद करण्याबाबत हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. आपण हा शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.